नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपणा सर्वांना माहीत आहे की कोविडच्या सिच्युएशनमुळे यावर्षी आपल्याला कॉलेजमध्ये येता आलं नाही. आपण एम्बेडेड सिस्टीम EJ5 आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या डिप्लोमाच्या 5व्या सेमिस्टरमधील एम्बेडेड सिस्टीम या विषयाचे सर्व थेअरी लेक्चर्स कव्हर केलेले आहेत. परंतु आता आपल्याला आजपासून प्रॅक्टिकल्सना सुरुवात करायची आहे. एम्बेडेड सिस्टीम या विषयाचे सर्व प्रॅक्टिकल आपल्याला ऑनलाईन पद्धतीने घ्यायचे आहेत. त्यामुळे आजपासून आपण प्रॅक्टिकल्सना सुरुवात करू. आज आपलं पहिलं प्रॅक्टिकल आहे आयडेंटिफाय द व्हेरियस पिन्स ऑफ 8051 मायक्रोकंट्रोलर. इथं टायटल प्रॅक्टिकलचं आयडेंटिफाय द व्हेरियस पिन्स ऑफ 8051 मायक्रोकंट्रोलर. आयडेंटिफाय द व्हेरियस पिन्स ऑफ 8051 मायक्रोकंट्रोलर. तर हे 8051 मायक्रोकंट्रोलरचं पिन कॉन्फिगरेशन आहे. आपण हे पूर्ण पिन कॉन्फिगरेशन याआधी शिकलेलो आहोत, तरी पण आपण आत्ता एक्सपेरिमेंटसाठी रिवाईज करताना म्हटलं तर पिन नंबर 1 to 8 ही पोर्ट 1 आहे, म्हणजे P1.0 to P1.7 ह्या 8 पिन नंबर 1 to पिन नंबर 8 इथपर्यंत आहेत. पिन नंबर 9 ही RST पिन आहे. RST म्हणजे रिसेट पिन आहे. पिन नंबर 10 पिन नंबर 10 पासून पिन नंबर 17पर्यंत ह्या 8 पिन ह्या पोर्ट 3शी रिलेटेड आहेत. पोर्ट 3 हे आयदर तुम्ही कंट्रोल पोर्ट किंवा IO पोर्ट म्हणून वापरू शकता. जर पिन पोर्ट 3 हे जर आपण कंट्रोल पोर्ट म्हणून वापरलं तर ह्या प्रत्येक पिनचं फंक्शन वेगळं आहे. जसं की P3.0 ही RxD पिन म्हणजे रिसिव्ह सिरियल डेटासाठी वापरतो. P3.1 ही TXD पिन म्हणजे ट्रान्समिट सिरियल डेटासाठी वापरतो. P3.3 ही INT0 आहे. INT0 म्हणजे एक्सटर्नल इंटरप्ट 0. P3.3 म्हणजे INT1 म्हणजे एक्सटर्नल इंटरप्ट 1 यासाठी आहे. P3.4 इट इज T0 पिन आहे. T0 पिन म्हणजे एक्सटर्नल इनपुट फॉर टायमर 0. P3.5 ही T1 पिन आहे, म्हणजे एक्सटर्नल इनपुट फॉर टायमर 1. P3.6 आणि P3.7 ह्या WR बार आणि RD बार. WR बार म्हणजे राईट कंट्रोल आणि RD बार म्हणजे रीड कंट्रोल ह्या पिन आहेत. तर ज्यावेळेस आपण ह्या मायक्रोकंट्रोलरला एक्सटर्नल रॅम इंटरफेस करणार आहे त्यावेळेस आपण WR बार आणि RD बार ह्या पिन वापरणार आहे. पुढं XTAL2 आणि XTAL1 इथून आपण क्लॉक पल्स म्हणजे आपण क्लॉक पल्स ह्या मायक्रोकंट्रोलरला देतो. आपण साधारणपणे 11.0592 मेगाहर्ट्ज ह्या फ्रिक्वेन्सीचा क्रिस्टल ह्या 2 पिनमधून वापरतो. पण जर आपल्याला एक्सटर्नली जनरेट केलेल्या क्लॉक पल्स वापरायच्या असतील तर आपण त्या XTAL2ला देतो आणि त्यावेळेस XTAL1 ही पिन आपण ग्राउंड करतो. पिन नंबर 20 ही ग्राउंड पिन आहे. तर ह्या झाल्या पिन नंबर 1 to 20. आता 21 to 28 हे पोर्ट P2.0 आहे, म्हणजे 21 ही P2.0 आहे. तिथपासून 28 ही P2.7 म्हणजे पोर्ट 2ची शेवटची पिन आहे. पोर्ट 2ला एक ॲडिशनल फीचर्स असं आहे की जर ह्या मायक्रोकंट्रोलरला आपण एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केले तर एक्सटर्नल मेमरी ही कंट्रोलरला आपण 64 किलोबाईट्स इतकी मेमरी आपण त्याला एक्सटर्नली कनेक्ट करू शकतो. तर 64 किलोबाईट्स मेमरी ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला 2⁻16 म्हणजे 16 ॲड्रेस बस लागतं. तर 16 ॲड्रेस बस म्हणजे A0 to A15 एवढ्या ॲड्रेस बस लागतील. तर A0 to A15 मधल्या A0 to A7 ह्या ॲड्रेस बस आपण पोर्ट 0मधून घेणार आहेत आणि A8 to A15 ह्या ॲड्रेस बस पोर्ट 2मधून घेणार आहे. पण हे सर्व कधी जर एक्सटर्नल मेमरी मायक्रोकंट्रोलरला कनेक्ट केली तर. अदरवाईज आपण पोर्ट 2 ॲज अ IO पोर्ट म्हणून वापरू शकतो. ह्या 3 ज्या पुढच्या पिन आहेत या महत्त्वाच्या आहेत. PSEN बार म्हणजे प्रोग्रॅम स्टोअर एनेबल. ही पिन आपण ज्यावेळेस मायक्रोकंट्रोलरला एक्सटर्नल रॉम कनेक्ट केलेला असतो त्यावेळेस त्या एक्सटर्नल रॉमच्या OE बार ह्या पिनला आपण PSEN बार ही पिन कनेक्ट करतो. ALE म्हणजे ॲड्रेस लॅच एनेबल ही पिन आहे. ॲड्रेस लॅच एनेबल ही पिन
फार महत्त्वाची आहे. मी पोर्ट 0चं वर्किंग सांगितल्यानंतर पुन्हा एकदा ELEचं वर्किंग सांगेल. EA बार म्हणजे एक्सटर्नल ॲक्सेस ही पिन आहे. जर आपण प्रोग्रॅम एक्सटर्नल मेमरीमधनं ॲक्सेस करणार असेल तर EA बार आपल्याला 0 करावं लागेल आणि जर आपण इंटरनल मेमरीमधनं ॲक्सेस करणार असेल तर आपल्याला EA बार 1 करावं लागेल. आणि P0.0 टू P0.7 हे पोर्ट 0 आहे. आता पोर्ट 0ला पण ॲडिशनल फीचर्स असं आहे की जर एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केली तर आपल्याला माहिती एक्सटर्नल मेमरीमध्ये आपल्याला A0 टू A15 एवढ्या म्हणजे 16 ॲड्रेस बस लागतात. त्यापैकी A8 टू A15 हे पोर्ट 2 प्रोव्हाइड करतो. तर A0 टू A7 ह्या ॲड्रेस बस हे पोर्ट 0मधून प्रोव्हाइड केल्या जातात. तसेच एक्सटर्नल मेमरी कनेक्ट केल्यानंतर जी 8 बिट डेटा बस आहे D0 टू D7 ही सुद्धा आपण पोर्ट 0मधून प्रोव्हाइड करतो. मग तुम्हाला असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की ॲट अ टाईम ॲड्रेस बस आणि डेटा बस दोन्ही सिग्नल ट्रान्समिट होणार का? तर इनिशियली ॲड्रेस बस ट्रान्समिट होणार आणि नंतर डेटा बस ट्रान्समिट होणार. त्यामुळं A0 टू A7 आणि D0 टू D7 ह्या दोन्ही पिन्स ह्या दोन्ही बस पोर्ट 0मधून आपण घेतलेल्या आहेत. म्हणजेच ही मल्टिप्लेक्स्ड AD0 टू AD7 म्हणजे मल्टिप्लेक्स्ड लोअर ऑर्डर ॲड्रेस बस आणि डेटा बस ही आपण पोर्ट 0मधून ट्रान्समिट करतो. तर हे झालं जनरल 8051 मायक्रो कंट्रोलरचं पिन कॉन्फिगरेशन की जे आपण याआधी शिकलेलो आहे. तर हा आता आपण पाहत आहोत तो 8051 मायक्रो कंट्रोलरचा IC आहे. तुम्हाला आता ह्याचं पिक्चर क्लिअर दिसलं असेल. इट इज 8089C51. 89C51 म्हणजे तुम्ही म्हणताल 8051 तुम्ही शिकवता तर 8051 ह्या फॅमिलीमधली ही सिरीज आहे. त्यामुळं 89C51 हा मायक्रो कंट्रोलर IC आपण आज स्टडी करणार आहोत. तर मग आपल्याला रिसोर्सेस यूज्डमध्ये पहिला पॉईंट लिहावं लागणार आहे इन्स्ट्रुमेंट्स कॉम्पोनंट. आपण काय वापरला आहे? मायक्रो कंट्रोलर IC. मायक्रो कंट्रोलर IC. मग त्याचं स्पेसिफिकेशन काय? 8089C51 आणि क्वांटिटी किती आहे? क्वांटिटी आहे 1. बरोबर आहे का? तर ह्याच्या वेगवेगळ्या पिन्स आता आपण कशा आयडेंटिफाय करणार? तर तुम्ही इथं क्लिअरली बघत असाल की इथं तुम्हाला नॉच बघायला मिळतं. बरोबर आहे का? तर नॉचच्या ह्या साईडला जी पिन आहे नॉचच्या ह्या साईडला ही जी पहिली पिन दिसते आहे ती पिन नंबर 1 आहे. म्हणजे आपण जर बघितलं 1 2 3 असं करत करत आपल्या ही 20 नंबरची पिन इथं आपल्याला शेवटची बघायला मिळेल. आणि 21 नंबरची पिन आपल्याला 21 22 23 असं करत करत आपल्याला वर ही 40 नंबरची पिन पाहायला मिळेल. तर हा झाला 8051 मायक्रो कंट्रोलर IC. तर ह्या ICमध्ये जसं आपण ह्या पिन कॉन्फिगरेशनमधून शिकलेलो आहे त्या पद्धतीने ह्या ICमधून आपण ह्या प्रत्येक पिन ही पिन कॉन्फिगरेशन ह्या ICनुसार हे असं असणार आहे. म्हणजे जर आता तुम्हाला RST पिन पाहिजे असेल तर RST पिन 9 नंबरची असेल. RST 1 2 3 4 5 6 7 8 ही 9 नंबरची पिन ही झाली RST. ठीक आहे. तर हे तुम्हाला हे IC आता इथून मी शिकवलेलं आहे. पण आता जर तुम्हाला आपण हा आता डेव्हलपमेंट बोर्ड पण ह्याच्यामध्ये आपण हा डेव्हलपमेंट बोर्ड वापरणार आहे. म्हणजे आता दुसरा पॉईंट मी लिहिणार आहे. इथं तुम्हाला दिसतं मायक्रो कंट्रोलर डेव्हलपमेंट बोर्ड विथ प्रोग्रॅमर. मी दुसरा पॉईंट लिहिणार आहे मायक्रो कंट्रोलर डेव्हलपमेंट बोर्ड विथ प्रोग्रॅमर. आणि ह्याचं स्पेसिफिकेशन आहे, ह्याचा मॉडेल नंबर आपल्याला स्पेसिफिकेशनमध्ये लिहावं लागेल NV5001. आणि ह्याची क्वांटिटी पण आपण एकच वापरलेली आहे. तर हा डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजे जर मी हा नुसता IC जर आणला आणि ह्या ICमध्ये प्रोग्रॅम टाकला, मी समजा आता प्रोग्रॅम टाकला की बाबा माझी पोर्ट 1ची दुसरी पिन म्हणजे P1.1
ह्या पिनमध्ये जर समजा मला LED ऑन ऑफ करायचा आहे, मी ह्याला पुढे LED कनेक्ट केला, ICमध्ये LED ऑन ऑफचा प्रोग्राम टाकला आणि जर मी त्याला फक्त LED कनेक्ट केला तर LED ऑन ऑफ होणार नाही. कारण ह्या मायक्रो कंट्रोलरच्या ICला नुसता ICमध्ये प्रोग्राम असून चालणार नाही, तर त्याच्याबरोबर आपल्याला काही गोष्टी त्याला द्याव्या लागतात, म्हणजे एक्सटर्नली त्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड कराव्या लागतात. अशा कुठल्या गोष्टी ह्या मायक्रो कंट्रोलरच्या डेव्हलपमेंट बोर्डमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतील. तर आपल्याला माहिती की VCC आणि ग्राउंड, म्हणजे 40 नंबरची पिन आपली VCC आहे आणि 20 नंबरची पिन ग्राउंड आहे. तर आपल्याला 40 नंबरच्या पिनला VCC द्यावं लागेल आणि 20 नंबरच्या पिनला ग्राउंड द्यावं लागेल. हे इंटरनली ह्या डेव्हलपमेंट बोर्डमध्ये हे इंटरनली आपण दिलेलं आहे. तसंच ह्याच्यामध्ये XTAL1 आणि XTAL2 इथं जसं की मी इथं दाखवलेलं आहे तसं ह्याच्यामध्ये ह्या पिन्स इंटरनली XTAL1 आणि XTAL2ला कनेक्ट केलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये क्रिस्टल ऑसिलेटर आणि 30 पिकोफॅरडचे 2 कॅपॅसिटर वापरून आपण क्रिस्टल ऑसिलेटर XTAL1 आणि XTAL2ला कनेक्ट केलेलं आहे. तसेच ह्याला रिसेट सर्किटरी आपल्याला लागते. रिसेट सर्किटरी आपण 9 नंबर पिनला कनेक्ट करणार आहे. रिसेट सर्किटरीमध्ये आपल्याला 8.2 किलो ओहमचा रेजिस्टर आणि 10 मायक्रोफॅरडचा कॅपॅसिटर आपल्याला कनेक्ट करावं लागणार आहे. आपल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी हा मायक्रो कंट्रोलरचा डेव्हलपमेंट बोर्ड तयार केलेला आहे. ह्या मायक्रो कंट्रोलरच्या डेव्हलपमेंट बोर्डमध्ये आपण मायक्रो कंट्रोलरची 40 पिनची IC आपण ह्या डेव्हलपमेंट बोर्डवर माउंट करून इकडून सोल्डर केलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला ॲडिशनल 5 व्होल्टसाठी आपण इथून ॲडॅप्टर जॅकमधनं हे रेक्टिफायर करून आपण इथं 5 व्होल्ट इथं जनरेट करून देणार आहे. त्यासाठी आपण 7805 हा IC सुद्धा इथं वापरलेला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला सिरियल कम्युनिकेशन जर करायचं असेल तर आपल्याला RS-232 हा IC लागतो. तर RS-232मधून आपण MAX-232मधून ह्या 4 कॅपॅसिटरमधून सिरियल कम्युनिकेशन करून आपण RSD आणि TXD ह्या पिनला इथून पुढं कनेक्ट करणार आहोत. तसंच रिसेटसाठी आपण इथं कॅपॅसिटर आणि रजिस्टर वापरून ह्या रिसेट स्विचमध्ये आपण 9 नंबर पिनला कनेक्शन दिलेलं आहे. तर तुम्हाला रिसोर्सेस युज्डमध्ये म्हणजे तुम्हाला नुसता मायक्रो कंट्रोलरची गरज नाही, तर तुम्हाला मायक्रो कंट्रोलरबरोबर ह्या सगळ्या डेव्हलपमेंट बोर्ड पण तुम्हाला तयार करता आला पाहिजे, जे की आपण प्रॅक्टिकल्समध्ये आपण शिकणार आहोत. आणि रिसोर्स युज्डमध्ये